मुंबईत रात्रभर अतिमुसळधार पावसानं झोडपलं। उपनगरात 200 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद। नॅशनल पार्क जंगल परिसरात सर्वाधिक पाऊस। मुंबई आणि ठाण्याला रेड अलर्ट। मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा। हार्बर मार्गावरील लोकल सेवेला फटका। अनेक ठिकाणी ट्रॅकवर भरलं पाणी। लोकल सेवा 10 ते 15 मिनिटं उशिरानं। मुसळधार पावसानं मुंबईच्या अनेक भागात साचलं पाणी। गांधी मार्केट आणि किंग्स सर्कल भागात पाणी साचल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू। रत्नागिरीच्या चिपळूण, गुहागर आणि संगमेश्वरमध्ये मुसळधार पाऊस। मागजन बाजारपेठेत शिल्लक गड नदीचं पाणी। व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। माधान गावातील रस्त्याला नदीचं स्वरूप। अनेक घरांमध्ये पाणी। जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान। मांस विक्री बंदीवरून बडे मुद्देमध्ये आमदार संजय केनेकर आणि इम्तियाज जलील भिडले। मांस विक्री बंदी फक्त 8 शहरातच का? संपूर्ण राज्यभरात का नाही? जलील यांचा सवाल। जलील यांनी त्यांच्या विचारांच्या लोकांना आमंत्रण द्यावं। केनेकरांचा पलटवार। मुंबईत आज दहीहंडीचा जल्लोष। मानाच्या दहीहंड्या फोडण्यासाठी मंडळांमध्ये चुरस। न्यूज 18 लोकमतवर दिवसभर पहा थरांचा थरार। दादरमधील शिवसेना भवनच्या खाली शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी। दहीहंडीच्या शुभेच्छा देणारा बॅनर लावल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। डोंबिवली पश्चिमेकडची 45 वर्ष जुनी इमारत खचली। सुदैवानं वेळेत रहिवाशांना बाहेर काढल्यानं मोठी दुर्घटना टळली। दिवाळीत जीएसटीवर मोठी भेट देण्याच्या मोदींच्या घोषणेनंतर हालचालींना वेग। जीएसटीमध्ये आता 4 ऐवजी 5 आणि 18 अशा फक्त 2 स्लॅबचा प्रस्ताव असल्याची सूत्रांची माहिती। दिल्लीतील हुमायूं मकबऱ्याची भिंत कोसळली। दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू। एएसआय साईटवर अवैधपणे राहत होते लोक। ट्रम्प आणि पुतीन यांच्यामध्ये जवळपास 3 तास चालली चर्चा। युक्रेनमध्ये युद्धविरामावर चर्चा ठरली निष्फळ। पुतीन यांनी मॉस्कोमध्ये बैठकीचा दिला प्रस्ताव, तर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती न झाल्याची ट्रम्प यांची माहिती। संदर्भातल्या बातमीनं करूयात। मुंबई शहर आणि उपनगर परिसरामध्ये रात्रभर अतिमुसळधार पाऊस पडलाय। मुंबई उपनगरामध्ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे। मुंबईतील नॅशनल पार्क जंगल परिसरामध्ये सर्वाधिक पाऊस झाला। या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी आणि विहार या तलावांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। पावसाची सर्वाधिक नोंद ही विक्रोळीमध्ये झाली आहे। विक्रोळीमध्ये 248.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर मुंबई शहरामध्ये सर्वाधिक पाऊस सायन परिसरात पडलाय। सायनमध्ये काल रात्री 221 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। जुलै महिन्यात मुंबईमध्ये पावसानं पाठ फिरवली होती, त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पाणी पातळी देखील कमी झाली होती। मात्र काल रात्री पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे मुंबईच्या तलावांमध्ये पाणी पातळी वाढल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालाय। याच संदर्भात आपण माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, काल रात्रभरापासून मुंबईमध्ये अतिमुसळधार पाऊस झालाय, त्याचे परिणाम आज सकाळी काही दिसतायत का? श्वेता, आपण बघतोय काल मुंबई आणि परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे। रात्री साधारणतः 12 वाजल्याच्या नंतर पुढील 3 ते 4 तास म्हणजे पहाटे 4 वाजेपर्यंत अतिमुसळधार पाऊस जो आहे तो पडलेला आहे। सर्वाधिक पाऊस हा मुंबई उपनगरामध्ये झालेला आहे। त्यातही नॅशनल पार्क जंगल परिसर जो आहे त्या परिसरामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद जी आहे ती झालेली आहे। मुंबई उपनगरामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद ही विक्रोळीमध्ये झालेली आहे। जवळपास 250 मिलीमीटर इतका पावसाची नोंद जी आहे विक्रोळी परिसरामध्ये झालेली आहे। आणि आज विक्रोळीमध्ये झाडांची देखील पडझड जी आहे ती झाली असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर मुंबई शहरामध्ये सायन परिसरामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे। जवळपास
221 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद जी आहे सायन परिसरामध्ये झालेली आहे। आणि अशीच परिस्थिती जी आहे संपूर्ण मुंबई परिसरामध्ये पाहायला मिळते। मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी देखील तुंबलेलं आहे। विशेषतः किंग सर्कल भागामध्ये पाणी जे आहे ते साचलं असल्याचं माहिती समोर येते आहे। त्याचबरोबर मिलन सबवे असेल, त्याचबरोबर सांताक्रूजचा हे असेल, त्याचबरोबर अंबोली सबवे असेल, या परिसरामध्ये पाणी साचले असल्याची माहिती मिळते। मात्र गेल्या सकाळी 6 वाजल्यापासूनच पावसाने काहीशी उसंत जी आहे ती घेतलेली आहे। त्यामुळे अतिमुसळधार पाऊस पडत नसला तरी मुंबईमध्ये रिमझिम पाऊस जो आहे तो सातत्याने पडत आहे। सतत रिमझिम पाऊस पडत आहे आणि गेले आपण पाहतोय की जुलै महिन्यामध्ये पावसाने मोठी उसंत जी आहे ती घेतली होती। जुलै महिन्यामध्ये हवा तसा पाऊस जो आहे तो पडलेला नाही आहे। त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांची जी आहे पाणी पातळी ती खाली गेली होती। त्यातच काल अतिमुसळधार पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांची पातळीमध्ये वाढ झालेली आहे। काल नॅशनल पार्क परिसरामध्ये जो अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव असेल, तुळशी तलाव असेल, या दोन्ही तलावांमध्ये पाण्याची पातळीमध्ये चांगलीच वाढ झालेली आहे। मुंबई परिसरामध्ये आज आपण पाहतोय की दहीहंडी उत्सव आहे आणि दहीहंडी उत्सवाच्या ज्या पार्श्वभूमीवरती अतिमुसळधार पावसाची मुंबईमध्ये झालेली आहे। आजही दिवसभर पावसाची सातत्यपूर्ण धार जी आहे ती सुरूच राहणार आहे। पाऊस मुसळधार असणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे। त्यामुळे आज दहीहंडी उत्सवावरती पाऊस जे आहे ते सतत पडत असणार आहे। त्याचबरोबर आपण पाहतो की पहाटेच्या वेळेला मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी देखील साचलेलं आहे। सध्या लोकल वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळते। काही जे उपनगरातली वाहतूक आहे ती काही मिनिटं उशिराने धावत असल्याची माहिती मिळते आहे। रस्ते वाहतूक देखील सध्या सुरळीत सुरू आहे। आज उत्सवाचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे रस्ते वाहतुकीवरती फारसा परिणाम होणार नाही आहे। मात्र रेल्वे वाहतूक जी आहे ती सध्या सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळते। उदय, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। तर मुंबईला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपलं आणि शहर आणि उपनगर परिसरामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। मुंबई उपनगरात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे आणि शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचलं। चुनाभट्टी, अंधेरी सबवे या परिसरात पाणी साचलंय। पावसाचा जोर असाच कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। किंग सर्कलच्या जवळ गांधी मार्केट परिसरात पाणीच पाणी झालंय। हवामान विभागानं मुंबई आणि ठाण्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। विरारमध्ये सुद्धा, वसई विरारमध्ये सुद्धा रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला। त्यामुळे परिसरातील सखल भागात पाणी साचलंय। रस्ते जलमय झालेत। रात्रभर पडलेल्या पावसामुळे नालासोपाऱ्यातील गालानगर, राजनगर, आचोळे रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। तर मुंबईतल्या विक्रोळी पार्क साईट परिसरात दरड कोसळल्याची मोठी बातमी येते। या दुर्घटनेत 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर उर्वरित लोक जखमी झालेत। या जखमींना उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मुंबईतल्या विक्रोळी येथे दरड कोसळल्याची मोठी बातमी, यामध्ये 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। काही जण जखमी झालेत, त्यांना उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची घटना मुंबईच्या विक्रोळीमध्ये घडली आहे। त्यामुळे विक्रोळी पार्क साईट, खास करून या परिसरामध्ये जी काही दरड कोसळली यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय। तर डोंबिवली पश्चिम गुप्ते रोड शिवमंदिर शेजारी सिमंतिनी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही धोकादायक इमारत शुक्रवारी संध्याकाळी खचली। 45 वर्ष जुनी ही इमारत असून धोकादायक म्हणून पालिका प्रशासनानं घोषित केली आहे। या इमारतीत साधारण 24 कुटुंब राहत असून 3 गाळे आहेत। रात्री 9:30च्या सुमारास ही इमारत खचली। अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनानं सगळ्या रहिवाशांना बाहेर काढलं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण, गुहागर आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून त्याचा फटका जनजीवनावरती होताना दिसतोय। त्याचा परिणाम तर वाशिष्ठी नदी इशारा पातळी जवळून वाहत असल्यामुळे संगमेश्वरमधल्या माघजन बाजारपेठेमध्ये गड नदीचं पाणी शिरलं। दुकानांमध्ये सध्या 5 ते 6 फूट पाणी असल्याचं दिसतंय। पावसाचा जोर असाच कायम राहिला तर माघजन बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। दरवर्षीप्रमाणे संपूर्ण पावसाळ्यात 7 ते 8 वेळा माघजन बाजारपेठेत पाणी शिरत असतं, त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होतं।
आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांच्याकडनं आपण आत्ताची माहिती घेऊयात। राजेश, काय परिस्थिती आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या या 3 तालुक्यात? खरं तर कालपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। कारण रत्नागिरीतील चिपळूण, गुहागर, संगमेश्वरमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस आहे। कुठे दरड कोसळणे किंवा मग रस्त्यावर पाणी येण्याचे प्रकार चालू आहेत। चिपळूण गुहागर रस्त्यावरील रामपूर गावाच्या इथे मोठी दरड कोसळली होती। रात्री जवळजवळ 1 ते 1.5 तास रस्ता बंद होता। त्याचबरोबर आता जी वाशिष्ठी नदी आहे, वाशिष्ठी नदीने इशारा पातळी जवळजवळ गाठलेली आहे। त्याचबरोबर रत्नागिरी चिपळूण तालुक्यातील अंतर्गत जी एक नदी आहे, शिवनदी, तिने इशारा पातळी गाठलेली आहे। त्याचबरोबर संगमेश्वर मधली जी मागजन बाजारपेठ आहे, तिथे पाणी जवळजवळ 9 ते 10 दुकानं पाण्याखाली आहेत। त्यामुळे आणि 5 ते 5.5 फूट पाणी दुकानांमध्ये आहे। पावसाचा जोर मात्र असं काय मिळाला तर कदाचित संपूर्ण बाजारपेठ आहे ती पाण्याखाली जाणार आहे। त्याचबरोबर जे संगमेश्वरातली जी गड नदी आहे तिला मोठा पूर आलेला आहे आणि संपूर्ण पाणी आहे ते जे मागजन बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये शिरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे हा जो पावसाचा जो ऑरेंज अलर्ट होता तो कुठेतरी हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला खरा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि जनजीवन मात्र पूर्ण विस्कळीत झालेले आहे। एरवी बाजारपेठा या लवकर सकाळी 8 वाजता उघडत, मात्र आता पुराचं पाणी कदाचित रस्त्यामध्ये दुकानांमध्ये घुसेल यासाठी व्यापाऱ्यांनी दुकानं उघडली नाहीत आणि मागजन बाजारपेठेतील जी व्यापारी आहेत ते पूर्ण रात्र त्यांनी जागून काढलेले आहे। कारण आणि जे सामान आहे आतलं ते संपूर्ण हलवून वरच्या जो सकल भाग आहे तिथे सोडून पुढे ठेवलेला आहे। कारण दरवर्षीप्रमाणे मागजन बाजारपेठ आहे तिथे 7 ते 8 वेळा पाणी भरत असतं, व्यापाऱ्यांचं फार मोठं नुकसान होत असतं। हे व्यापारी नेहमीच ओरड करत असतात की आम्हाला कायमस्वरूपी काहीतरी याच्यावर उपाययोजना करा। बरोबर जी राजेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यानंतर आपण जळगावात जाऊयात। इथे धरण गावात मुसळधार पावसानं धरणी नाल्याला पूर आलाय। पुराचं पाणी काही घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरलं। शहरातील तेली तलाव देखील तुडुंब भरल्यामुळे रस्त्यावरती पाणीच पाणी झालंय। आमचे प्रतिनिधी विजय वाघमारे तिथून आपल्यासोबत आहेत। जळगावातली काय परिस्थिती, धरण गावातली खास करून विजय? निश्चित काल रात्री जो मुसळधार पाऊस झाला त्यानंतर धरणगाव शहरातील धरणी नाला एक परिसर आहे, त्या परिसरातील नाल्याला प्रचंड असं पूर आला। त्यामुळे मध्यरात्री साधारण 2:30 ते 3 वाजेच्या सुमारास त्या भागातील दुकानांमध्ये असतील, घरांमध्ये असतील पाणी शिरलं। यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येते। तसंच घराबाहेर जी वाहनं लावली होती, दुचाकी असेल, 4 चाकी असेल, की ते अर्ध्या बुडाल्या होत्या पाण्यात, इतक्या हा पाण्याचा फ्लो मोठा होता। त्याचप्रमाणे या मुसळधार पावसामुळे धरणगाव शहरातील जो सर्वात मोठा तेली तलाव आहे तो देखील तुडुंब भरून वाहतो आहे आणि तलावाचं जे पाणी आहे ते रस्त्यावर आलेलं आहे। धरणी नाल्याचं नूतनीकरण किंवा बांधणीकरण जे ते आता नुकतंच झालं होतं, परंतु त्याला कठडे नसल्यामुळे पुराचं जे पाणी आहे ते थेट दुकानांमध्ये आणि घरांमध्ये शिरल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। विजय, धन्यवाद या माहितीसाठी। जळगावातल्या धरण गावातली ही परिस्थिती आपण जाणून घेतली। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काय परिस्थिती आहे पावसासंदर्भातली याचा आपण आढावा घेतोय। गेल्या 2 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस बरसतोय आणि या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत। देगलूरमधील मन्याड नदी दुथडी भरून वाहते, त्यामुळे देगलूर तालुक्यातील वजरगा शिवारात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली। ओढे आणि नदीकाठच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि या पाण्यामुळे पिकं सडून जाण्याची भीती आहे। मन्याड नदीकाठच्या गावात सुद्धा हीच परिस्थिती आहे, त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे। नांदेडमधल्या या परिस्थितीचा आढावा आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांच्याकडनं। मुजीब, कोणकोणत्या नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि त्याचे परिणाम सध्या नांदेडमध्ये काय दिसत आहेत? गेल्या 2 दिवसापासूनच सातत्याने नांदेडमध्ये दमदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे बहुतांश ज्या नदी आणि नाले आहेत ना त्या दुथडी भरून वाहत आहेत। काही छोटे ओढे नाले आहेत त्यांना पूर देखील आलेला आहे। इथं देगलूर तालुक्यातल्या मन्याड नदीची ही परिस्थिती आहे। आपण पाहतोय की मन्याड नदी दुथडी भरून वाहते आणि जे सोबतचे जे ओढे आहेत किंवा छोटे नाले आहेत नदीला जोडून, त्या नाल्याचं जे पाणी आहे ते शेतामध्ये शिरलेलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आसपासच्या गावात, वजरगा असेल आणि बाकीच्या गावांमध्ये, त्यामुळे पिकं धोक्यात आलेली आहे। याशिवाय गोदावरी देखील दुथडी भरून वाहते। आता विष्णुपुरी धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आलेले, गोदावरी नदीमधून देखील विसर्ग सुरू आहे। याशिवाय पैनगंगा नदी असेल, आसना नदी असेल, या नद्या देखील दुथडी भरून वाहत आहेत। सातत्याने पाऊस सुरू असल्याने नांदेड जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। अजूनही पाऊस मोठा वाढला तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। बिलकुल मुजीब, धन्यवाद या माहितीसाठी।
तर वसई विरारमध्ये सुद्धा रात्रभर मुसळधार पाऊस कोसळलाय, त्यामुळे परिसरातील सखल भागात पाणी साचलेलं आहे. रस्ते पूर्णपणे जलमय झालेत. रात्रभर पडलेल्या पावसामुळे नालासोपाऱ्यातील गालानगर, राजनगर आणि आचोळे रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. ही दृश्य वसई विरारच्या वेगवेगळ्या भागातली आहेत. काही सखल भागामध्ये नेहमीप्रमाणे वसई विरारमध्ये पाणी साचलंय, त्यामुळे रस्ते सगळे जलमय दिसत आहेत. रात्रभर पडलेला मुसळधार पाऊस आणि आज सकाळी त्याचे परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण वसई विरारमधली बघतोय. राजनगर, गालानगर, आचोळे रोड हे रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेत. वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस झाला की काही विशिष्ट भागात पाणी नेहमीच साचतं आणि तीच परिस्थिती आज पुन्हा एकदा बघायला मिळाली. काल रात्रभर अति मुसळधार पाऊस जो काही मुंबई आणि आसपास सुरू आहे त्याचे परिणाम वसई विरारमध्ये सुद्धा दिसलेत आणि याच पाण्यातनं या सगळ्या वाहनांना मार्ग काढावा लागतोय. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य वसई विरारमधली आपण न्यूज 18 लोकमतवरती बघतोय आणि अजूनही हा पाऊस सुरू आहे. त्यामुळे हवामान खात्याने इशारा दिल्याप्रमाणे हा पाऊस सध्या तिथं कोसळतोय.